आता आपण 3 लाल रताळे हे वाफवून घेतलेले आहे. आता आपण किसणीच्या साहाय्याने त्याला किसून घेऊया, म्हणजे ते छान स्मूथ होतं बॅटर. मी 3 रताळे उकळलेले आहेत आणि त्याचे सालं काढून घेतलेले आहेत. आज ही रेसिपी माझी आजी बनवत आहे. आजीची ही स्पेशल रेसिपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा ही पूर्ण रेसिपी. आता आपण याच्यात गूळ किसून घेतलेला आहे. बघा, सध्या आपण 2 चमचे गूळ टाकू आणि मग त्याच्यानंतर हे बॅटर भिजवून घेऊ. व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे आपला गूळ आणि रताळे. आता आपण याच्यात थोडीशी कणिक टाकूया. 1 कप कणिक टाकलेली आहे मी याच्यात. जशी कणिक बसते तशी टाकायची याच्यात. याचं काही प्रमाण नसते. मी आता 6 वेलच्या होत्या, या छान बारीक कुटून घेतलेल्या ही वेलची पूड आहे. बघा, असं छान प्रकारे ही कणिक मळून घ्यायची व्यवस्थित. सर्व एकजीव झालं पाहिजे. या उंड्याची थोडीशी चव घेऊन पाहिजे, म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण कसं आहे. तर याच्यात फार गूळ नाही टाकावं लागत, कारण की लाल रताळे हे स्वतःच थोडे गोड असतात. तर मला थोडी याच्यामध्ये गूळ कमी वाटला होता, म्हणून 1 चमचा अजून गूळ टाकला. बघा, ही माझी आजी आहे. आता हा उंडा 10 मिनिटासाठी आपण मळून ठेवायचा. आपण या पुऱ्या लाटून घेणार आहेत. छान कणकेचे उंडे करायचे, त्याला तेल लावायचं आणि मग लाटून घ्यायचं. बघा, याच्या कडा थोड्याशा अशा व्यवस्थित नसल्यामुळे मी यांनी, तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला गोल पाहिजे आहे पुरी, तर याला गोल वाटीच्या साहाय्याने आपण छान गोल आकार देऊ शकतो. वाटीच्या साहाय्याने आपण आपल्या पुरीला आकार दिल्यानंतर त्याच्या बाकीच्या ज्या कडा असतात बाजूच्या त्या काढून घ्यायच्या. बघा, वाटीच्या साहाय्याने या अशा गोल गोल करून घ्यायच्या पुऱ्या. आता ज्यांच्याकडे पुरी मेकर आहे ते पुरी मेकरच्या साहाय्याने पण या पुऱ्या करू शकतात. पहिले आपल्या उंड्याला तेल लावायचं, म्हणजे पुरी मेकरला आपला उंडा चिपकणार नाही. जास्त दाब नाही द्यायचा पुरी मेकरवर, नाही तर आपली पुरी मेकरला चिपकून जाईल आणि पुरी फाटून जाईल. थोडासा हलकासा दाब द्यायचा. आता आपण तेल तापवायला ठेवूया आणि तेल तापल्यानंतर आपण या पुऱ्या छान तळून घेऊया. बघा, आपल्या पुऱ्या छान फुगलेल्या आहेत. आपण आता अशा 4 ते 5 पुऱ्या तळून घेऊया तेलामध्ये. अधूनमधून या पुऱ्यांची साईड पलटत राहायची, म्हणजे आपली पुरी ही जळणार नाही, आणि थोड्या या पुऱ्या लालसर होईपर्यंत तळायच्या. ही माझ्या आजीच्या हातची रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आणि मला कळवा ही रेसिपी कशी झाली आहे. तर झाल्या आहेत आता आपल्या पुऱ्या तळून. आता आपण याची प्लेटिंग करूया. बघा किती छान झाल्या आहेत पुऱ्या.